आज 27 एप्रिलपासून राज्यभर कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचा बेमुदत बंद सुरू करण्यात आला आहे. खत कंपन्यांकडून मुख्य खतासोबत नको असलेली इतर उत्पादने घेण्याची सक्ती म्हणजेच लिंकिंग पद्धतीमुळे विक्रेते आक्रमक झाले आहेत. या सक्तीमुळे विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीपाच्या तोंडावरच हा बंद सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने 8 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कृषी केंद्र बंदच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. सबस्क्राईब करा OTT न्यूज. आजपासून बेमुदत कृषी केंद्र बंद केलेले आहे. काय मागण्या तुमच्या काय सांगता? महाराष्ट्र असोसिएशन जे आहे फर्टिलायझर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रमध्ये जितकी दुकाने आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये आमचे पुष्कळसाठी अटी आहे. त्याच्यामध्ये साथी पोर्टल आणि फर्टिलायझरमध्ये जे लिंकिंग होतात त्याच्या मध्यनजर हे आम्ही बंदचा पुकारलेला आहे आव्हान. किती मागण्या आहेत तसं? आमची पूर्ण 8 मागणी आहेत. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून आम्ही हे मागणी पूर्ण व्हायची हे त्यासाठी बंद ठेवलेलं आहे. शेतकरी येत आहे का सकाळपासून? हो, सकाळपासून पुष्कळ शेतकऱ्यांचे फोन येऊन राहिले आणि पुढील जे हंगामा येणार आहे त्याच्यासाठी थोडा त्रास शेतकऱ्यांना पण होणार आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्याला जे त्रास होत आहे त्याच्यासाठी आम्ही थोडंसं हे आहे सॉरी म्हणतो त्यांना. पण आमची जे मागणी आहे ते पूर्ण व्हावी त्यासाठी आम्ही बेमुदत बंद ठेवलेला आहे.